निलेश चव्हाणला घेऊन पोलीस आता कोर्टाकडे रवाना झाले आहेत। थोड्याच वेळात त्याला आता कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। निलेश चव्हाणला अटक करण्यात आली आणि आता त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। वैष्णवी प्रकरणातील फरार असलेला आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली होती। मध्यरात्री त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी या ठिकाणी वैद्यकीय चाचणी त्याची केली। बावधन पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आलेला आहे। आता त्याला थोड्याच वेळात हजर केलं जाणार आहे। त्याने पोलिसांना देण्यासाठी वेगवेगळ्या सिम कार्डचा वापर केल्याचं आता समोर येतंय। चौकशी आता सुरू आहे। आता त्याला कोर्टामध्ये आता हजर केलं जाणार आहे। निलेश चव्हाणला घेऊन पोलीस आता कोर्टाकडे रवाना झाले। आपण ही आत्ताची ताजी दृश्य पाहतोय। वैष्णवी प्रकरणातील फरार असलेला आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आलेला आहे। त्याची चौकशी ही मध्यरात्रीपासून सुरू होती। वैद्यकीय चाचणी त्याची झालेली आहे आणि आता त्याला कोर्टामध्ये हजर करणार आहे। पोलीस आता त्याला कोर्टाकडे घेऊन रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात त्याला कोर्टामध्ये हजर करणार आहे। कोर्टाच्या आता या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष असेल। त्याची चौकशी आता पूर्ण झालेली आहे। आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे आपल्यासोबत जोडले। सुशांत, काय अधिकची माहिती? वैष्णवी हगवणे हिच्या बाळाची हेळसांड करणारा निलेश चव्हाण त्याला पोलिसांनी काल ताब्यात घेतलं आणि त्याला आज सकाळी त्याला विमानाने नेपाळवरतून याच पुणे विमानतळावरती आणलं आणि त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करून त्याला बावधन पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी पोलिसांच्या हवाली केलं आणि आताच त्याला शिवाजीनगर कोर्ट या ठिकाणी त्याला आता पोलीस घेऊन गेलेले आहेत। त्या ठिकाणी सुनावणी होणार आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावरती त्याला आता काय शिक्षा होते किंवा त्याच्या पोलीस कोठडीमध्ये किती दिवसांची वाढ होते हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण की त्याच्यावरती अनेक स्वरूपाचे जे गुन्हे आहेत ते दाखल आहेत। वैष्णवी हगवणे हिच्या कुटुंबीय ते बाळ घेण्यासाठी जेव्हा त्याच्याकडे गेलं होतं तेव्हा देखील त्याने बंदुकीचा धाक दाखवून त्यांना त्या ठिकाणून हुसकावून लावला आणि त्यानंतर ते बाळ त्यांनी दिलं नाही। या प्रकरणात त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी त्याला देखील पोलिसांनी सहआरोपी केलेला आहे। त्याच अनुषंगाने गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता, परंतु तो काल भारत आणि नेपाळ बॉर्डरवरती पोलिसांना सापडला आणि पोलिसांनी त्या ठिकाणी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला आज पोलीस त्याला 24 तासाच्या आतमध्ये कोर्टामध्ये हजर करायचं असतं आणि आता पोलीस त्याला शिवाजीनगर या ठिकाणी कोर्टमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी काय सुनावणी होती ह्याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच यासाठी त्यांनी आधीपासूनच वकिलांसोबत बातचीत केली होती। या प्रकरणामध्ये त्याला अटक होणार हे सुद्धा त्याला माहिती होतं, म्हणून तो पळून जाण्याचा एकंदरीतच कुठेतरी प्रयत्न करत असल्याचं समोर येत आहे। जी धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान निलेश चव्हाणने पोलिसांना कसा गुंगारा दिला आणि पोलिसांनी त्याला कशा बेड्या ठोकल्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 4 ते 5 मोबाईल आणि सिम कार्ड बाळगले। काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडून घेतले। नेपाळमध्ये ही स्वतंत्र सिम कार्ड खरेदी केले। प्रत्येक वेळी मोबाईलमध्ये वेगवेगळे सिम कार्ड घालून वापर केला। संपर्क साधण्यासाठी ऑनलाईन कॉलिंगचा आधार घेतला। जामीन मिळवण्यासाठी काही वकिलांसोबत संवाद साधत होता। पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील म्हणून खासगी वाहनाने प्रवास केला। ऑनलाईन ट्रान्झॅक्शन टाळले। लाखो रुपयांची रोकड सोबत बाळगली। 25 मे रोजी दिल्ली ते गोरखपूर निलेशचा बसने प्रवास।
तांत्रिक तपासात निलेशचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं. बसच्या सीसीटीव्हीमुळे शिक्कामोर्तब. गोरखपूरला उतरल्यानंतर पुढेही सीसीटीव्हीद्वारे ट्रेस करण्यात आलं. शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर नेपाळला गेल्याचं समजलं. 30 मे रोजी पिंपरी चिंचवड पोलीस उत्तर प्रदेशच्या सोनोलीत पोहोचले. तिथेच पोलिसांनी निलेशच्या मुसक्या आवळल्या. वैष्णवी प्रकरणातल्या आरोपी हगवणे पितापुत्रांची आज कोठडी संपणार आहे. 23 मे पासून 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दुपारी शिवाजीनगर न्यायालयात या दोघांना हजर केलं जाणार आहे. पोलीस हगवणे पितापुत्रांची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.